रामचंद्र एज्युकेशन सोसायटी शिक्षण संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती। हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील नामांकित श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून आर्थिक गैरव्यवहाराच्या गंभीर आरोपांमुळे संयुक्त धर्मदाय आयुक्त पुणे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। संस्थेचे सचिव शंकर रामचंद्र भूमकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करत न्यायालयाने संस्थेचे अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांच्याकडून सर्व प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत। निरीक्षक सचिन पी बकाल यांनी तटस्थ प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून यापुढे सर्व कामकाज हे प्रशासकांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे। दरम्यान तक्रारीनुसार संस्थेत आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत। बँक खात्यामधील संशयास्पद व्यवहार, बनावट कागदपत्रे तसेच बैठकीच्या नोंदीमध्ये फेरफार झाल्याचेही समोर आले आहे। या पार्श्वभूमीवर संस्थेचे आर्थिक व्यवहार तत्काळ थांबवावेत आणि बँक खाती गोठवावीत अशी मागणी न्यायालयात करण्यात आली होती। प्राथमिक चौकशीत काही संशयास्पद बाबी आढळल्यावर संयुक्त धर्मदाय आयुक्तांनी तटस्थ प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पुढील न्यायालयीन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। माझ्या वडिलांचं नाव रामचंद्र। कुटुंबामध्ये एकत्र असताना विचार केला, वडील वारले होते म्हणून एक संस्था उभी करावी म्हणून श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी ही संस्था मी स्वतः उभी केली। त्याच्यामध्ये मी चेअरमन मारुती भूमकरांना तिथं हे केलं। त्याच्यानंतर दत्तात्रय भूमकरांना खजिनदार म्हणून तिथे नियुक्ती केली, उद्धव भूमकरांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आणि मी शंकर रामचंद्र भूमकर सचिव म्हणून त्या संस्थेवरती काम करायला चालू केलं। परंतु कालांतराने मारुती भूमकर यांनी पूर्ण कॉलेज संस्था आपल्या ताब्यात घेतली आणि ताब्यात घेऊन त्याचं विल्हेवाट लावण्याच्या चुकीच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न चालू केला। खूप मोठा भ्रष्टाचार त्यांनी संस्थेमध्ये केला। त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मी धर्मदाय आयुक्त श्री सागर मॅडम यांच्याकडे धाव घेतली। त्या ठिकाणी माझा अर्ज नमूद केला की मारुती भूमकर हे या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार गैरव्यवहार करतात, आर्थिक नाडी चुकीच्या पद्धतीने वापरतात, शिक्षकांच्या माध्यमातून, प्रिन्सिपलच्या माध्यमातून, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून, ठेकेदाराच्या माध्यमातून संस्थेमध्ये अनेक पद्धतीचा भ्रष्टाचार ते करीत आहेत। हे सगळं करत असताना मध्यंतरी त्यांनी संस्थेमध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्या जाळपोळीमध्ये ज्या ठिकाणी जाळपोळ झालीच नाही ती जाळपोळी अकाउंट सेक्शनला झाली आणि तिकडे त्या ठिकाणचं कॉम्प्युटर सगळं लंपास करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलं। मला शंका आल्यानंतर मी रितसर पोलीस चौकीत कंप्लेंट केली, परंतु त्या ठिकाणी मंत्री महोदय इंदापूरचे यांनी त्या ठिकाणी आपली ताकद वापरून त्या ठिकाणी तो भ्रष्टाचार लापायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। खऱ्या अर्थाने मारुती भूमकरांनी खूप मोठा भ्रष्टाचार करून स्वतःची आर्थिक निर्मिती केलेली आहे। खूप मोठे प्रोजेक्ट त्यांनी उभे केले ह्या पैशामधनं, ह्या सगळ्या नाडीमधनं शासनाला फसवलं, शासनाला चुकीच्या पद्धतीने कामकाज दाखवलं। त्यांनी जे ऑडिट केलं संस्थेचं ते सुद्धा चुकीच्या पद्धतीने केलं, त्याला दाखवणारी कागदपत्र पण चुकीच्या पद्धतीने केले। त्या ठिकाणी CA पाटील यांनी PC पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी कागदपत्र सादर करून ऑडिट सादर केलं। हे करीत असताना धर्मदाय आयुक्तातील श्री सागर मॅडमला ही सगळी पार्श्वभूमी कळल्यानंतर त्यांनी कोर्टाच्या माध्यमातून निकाल दिला आणि त्या ठिकाणी केअरटेकर म्हणून सचिन बकाल यांची नियुक्ती केली आणि त्यांना संपूर्ण आर्थिक व्यवहार पाहायला लावला आणि मारुती भूमकरचे सगळे अधिकार काढून घेतले।